या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे. महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे. राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या आहे. स्टार कॅम्पेनरची संख्या ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे. आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत. एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख. आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026.